आयुष्यामध्ये त्यांना दुःख आलेलं आहे. त्यांनी जीवन जगत असताना त्यांना खूप दुःख दिलेलं आहे. ते दुःख आपल्यालाही येत आहे. पण दुःख येत असताना संत महात्मे कसे वागतात आणि आपण कसे वागतो. आपण काय म्हणतो, जर एखाद्या वेळी आपल्याला दुःखाचा प्रसंग पडला, आपल्याला एखाद्या वेळी काहीतरी अडचण आली, आपण लगेच म्हणतो की काय वा देवाची एवढी भक्ती करावी आणि देवाने एवढं दुःख द्यावं, असं करावं का. आपल्या मनामध्ये कधी कधी विचार येतो, कधी कधी बुद्धीचे काही लोक असतात ते डायरेक्ट झालं, कधी त्यांच्या अंगावर पाऊस पडला की डायरेक्ट म्हणतात या जगामध्ये देव असं म्हणू नये. कारण आपण आहोत, आपण त्या तोंडाने म्हणतो की या जगामध्ये देव नाही, ते तोंडच आपल्याला देवाने दिलेलं आहे. दिले इंद्रिय हातात पाय कान डोळे मुख बोलाया वचन दिले तू डोळीची नारायण. भजना गोमटात तोया झाला फाटा बाधिकेचा. बरं का, आपल्याला हा देह कशा करता दिलेला आहे, भजना करता दिलेला आहे. हे ज्याला कळालं तो संत झाला, तो महाराज झाला. बरं का, तो भगवंताचा भक्त झाला. आपल्याला स्वतःला भक्त म्हणण्याकरिता सुद्धा त्याची काही लक्षणं आपल्याला करावी लागतात, त्याचे नियम काही पाळावी लागतात. उगं कुणी बी उठायचं आणि मी भगवंताचा भक्त आहे, मी वारकरी आहे असं म्हणायचं नाही. कारण आपल्याला वारकरी होण्याकरिता सुद्धा त्याचे काही नियम आहेत. काय आहेत नियम? आपण भगवंताची भक्ती करत असताना आपण मनामध्ये काही इच्छा ठेवायची नाही, भगवंताकडे कोणताही संकल्प ठेवायचा नाही आणि भगवंताची उदार मनाने आलिया संसारा उठा वेग करा आणि शरण जा उदारा पांडुरंगा. उदार मनाने त्या पांडुरंग परमात्म्याला शरण जायचं आणि त्याला शरण जाऊन भगवंताची एवढी भक्ती करायची. तुम्ही म्हणता महाराज आम्ही संसार सोडून द्यावा, लेकर बावळ सोडून द्यावे, बायको सोडून द्यावी आणि नुसतं देवाचं भजनच करावं. धन्य तो संसारी दयावंत जो आणि चांगलं ऐकावं, चांगलं ऐकावं, चांगलं बघावं आणि चांगलंच बोलावं. आपण याच्या व्यतिरिक्त काही करू नये. बरं का, आपण काय केलं पाहिजे, भगवंताची कशी भक्ती केली पाहिजे, आपण ज्या गोष्टीकडे, आपण ज्या वस्तूकडे आपण ज्या नजरेने
नजरेने पाहतो त्या तशीच ती गोष्ट आपल्याला दिसते. जर आपण एखाद्या व्यक्तीकडे वाईट नजरेने पाहिलं, तो व्यक्ती आपल्याला वाईट दिसतो. आणि त्याच्याकडे आपण जर एखाद्या वेळेस चांगल्या नजरेने पाहिलं की हा बाबा हा मामुक हा किती चांगला आहे, आपण त्याला तो आपल्याला चांगला दिसतो. याचा अर्थ असा आहे, आपण ज्याच्याकडे जशा नजरेने पाहतो, ज्याच्याकडे जशा नजरेने बघतो, आपण जी गोष्ट जशा भावाने करतो ती गोष्ट आपल्याला तशीच प्राप्त होते. मग तशा प्रकारे आपण भगवंताची भक्ती मनामध्ये कोणताही संकल्प न ठेवता, कोणतीही इच्छा न ठेवता आपण उदार मनाने भगवंताची भक्ती केली, आपण त्याच्यामध्ये कोणताही काही केलं नाही, आपण भावाने भक्तीने, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा आणि अभिमान नित्य नमा जगा माझी, प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान, असं आपण भगवान परमात्म्याला म्हणलं की मग आपण भक्त झालो असं म्हणायला काही हरकत नाही. भक्ताचं वर्णन गीतेमध्ये 5 प्रकारचं केलेलं आहे. भक्ताचं वर्णन 5 प्रकारचं केलेलं आहे. आपल्याला जर आपण गीतेमध्ये आपण वाचलं, आपण गीता पाहिली, त्यामध्ये भक्ताचं 5 प्रकारचं वर्णन केलेलं आहे. महाराज म्हणतात आम्हाला त्या 5 पैकी एक भी प्रकार कळणार, आम्ही काय करावं, त्या 5 पैकी एक भी प्रकार कळणार, आम्हाला काही कळणार, भक्त कसा व्हावा, भगवंताची भक्ती कशी करावी, काहीच नाही. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. काय करा, तुळशीची माळ घाला, तुळशीची माळ घातली, कपाळाला गोपी चंदन टिळा लावा, त्यामध्ये बुक्का लावा आणि भगवंताचं आणि देवाला सुद्धा तेच आवडतं. आवडे देवासी तो एका प्रकार गोपी चंदन तुळशीच्या माळा. भक्त कसा व्हावा, तुळशीची माळ गळ्यामध्ये घालावी, गोपीचंदनाचा टिळा आपण गंधामध्ये आपण कपाळावरती लावावा. काय तर म्हणते त्याला 2 एकर काय आहे त्याचं म्हणणं काहीतरी आहे की 3 एकर अर्धा गुंठा अशा प्रकारचा आपण गंध लावावा. नाही महाराज आम्हाला गंधही लावणं होत नाही, तुळशीची माळही घालणं होत नाही आणि देवाचं नामस्मरण बी करत होत नाही. आता तू उठून बसणार जा, काहीच करणं होत नाही. याचा अर्थ म्हणजे आता जर एखाद्याला नाही खरंच अडचण असेल, काहीच करणं होत नाही, भगवंताची भक्ती करणं होत नाही, कधी देवाच्या मंदिरात जाणं होत, कधी देवाच्या मंदिरामध्ये जाणं होत नाही, तू काय कर, फक्त आपले विचार शुद्ध ठेवा. कारण आपलं जसं ज्याचं कर्म असेल तसं त्याला भोग भेटतात. त्यामुळे जे जे असे प्रारब्धी ते न चुके कर्म कधी आणि होणारा सारखी बुद्धी कर्म रेषा प्रगटेल. जशा प्रकारचं आपलं कर्म आहे तशा प्रकारचं आपलं पुढचं जीवन लिहिलं जातं आणि आपण त्यासाठी प्रारब्धामध्ये जे आहे ते होणारच आहे. हो, पण आपण आपलं नशीब बदलायची ताकद आपल्यामध्ये आहे. कारण आपल्याला मनुष्य देह भेटलेला आहे आणि या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर साधावया वैराग्य ज्ञान
मनुष्य देही करावा प्रयत्न, सांगे एका जनार्दन आणि प्रयत्न असे ना. आपण मनुष्य देहामध्ये आल्यानंतर काय करावं? माइंडली फास्ट आहे सच्चिदानंद पदवी घेणे. आपण आयुष्याच्या साधन. मोठं रूप असा नरदेह भेटलेला आहे. आणि आपल्याला जर एखादी गोष्ट भेटली त्या गोष्टीचा वापर कसा करावा हे आपण पाहिलं पाहिजे. ती गोष्ट आपण ठेवू नये. तशा प्रकारे आपल्याला हा दुर्लभ नरदेह भेटलेला आहे. भेटलेला आहे. याचं जर वर्णन पाहायला गेलं तर अजून एका ठिकाणी नामदेवराय सांगतात, एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मनुष्य देहास. बरं का, अजून एका ठिकाणी म्हणतात, बरवे झालो आलो या ठाया होते संचित ठाईचे पाया देह भाव पलटली काया पडली छाया बरवे झाले आलो या जन्म. आपण या मनुष्य देहामध्ये आलेलो आहोत. एवढा दुर्लभ मनुष्य देह आपल्याला भेटलेला आहे. मग याचं सोनं आपण केलं पाहिजे. सोनं कशा प्रकारे केलं पाहिजे? संत महात्म्यांनी जी वाट आपल्याला सांगितली आहे त्या वाटेने आपण चाललं पाहिजे. नाहीतर इकडे तिकडे कुठं न जाण्यापेक्षा नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया. आणि जो संत महात्म्याच्या वाटेने चालतो बर का, जगा काळ खाय आम्ही मातीला पाय. आपण काळ सुद्धा आपल्या जवळ येण्याकरिता थरथर कापतो. एवढी शक्ती आपल्या नामस्मरणामध्ये आणि संतांनी दाखवलेल्या वाटेवरती चालण्यामध्ये आहे. संत महात्म्याने एवढे अवतार घेतले. आपल्या जगाचं काहीतरी झालं पाहिजे. जगाने चांगल्या वाटेला चाललं पाहिजे. जगाने आपल्या मोक्षाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. कारण पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. हा किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित. एवढा जन्म मरणाचा फेरा चुकवण्याकरिता महाराज या अभंगामध्ये एका ठिकाणी नामदेवराच्या अभंगामध्ये अखत मी ते अभंग वाचा घरी गेल्यानंतर एक एक योनी कोटी कोटी फेरा. किती जन्म? 9 लक्ष योनी जलचरी 30 लक्ष 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्यावा जलचरी भोगाव्या 9 लक्ष 9 लक्ष. बरं का, एवढा आपल्याला जन्म किरड्यामध्ये मुंग्यामध्ये आपण दररोज चलता चलता पायाखाली एक मुंगी मरते. त्या मुंगीकडे बघून आपण बघितलं पाहिजे आपला बी एक दिवस आहे.
मुंग्याची जशी लाईन लागते भीतीवरती तशी लाईन आपली सुद्धा लागलेली आहे. आपला कधी नंबर लागल काही माहित नाही. जेव्हा जेव्हा आपण मरणाच्या दारात येतो तेव्हा तेव्हा आपल्याला वाटतं की वा मी जीवनामध्ये काय केलंय. कारण आपण दुसऱ्यांनी सांगण्याची गरज नसते. कारण आपले डोळे हे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आपण जिथं जाईल तिथं डोळे उघडून जातो की इतका झाकून जातो. डोळे झाकून गेल्यानंतर कुठेतरी उलटून त्याच्यामुळे आपले डोळे हे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आपल्याला माहिती आहे, आपल्या जीवाला माहिती आहे की आपण काय केलं आहे आपल्या जीवनामध्ये. आपण एवढे 75 वर्षाचे झालो, आपण 100 वर्ष होत आले. आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं हे दुसऱ्यांनी सांगायची गरज नाही. कारण हे स्वतःला माहिती असतं. लोकांनी किती बी आपल्यावर आरोप घालू द्या, चोरी केले, चोर चोरी केल्यावर नाहीच म्हणते आणि ज्यानं केलं नाही ती बी नाहीच म्हणते. आता उघडी डोळे आता तरी डोळे उघडा, आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्याचा आता आपल्यासाठी करून ठेवलेला आहे. त्यांनी दाखवलेली आहे. मग आपण त्या वाट्याने चाललं पाहिजे. त्यांचे विचार आपण कधीतरी आपलं एकतरी उभी अनुभवावी. नामा म्हणजे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एकतरी उभी अनुभवावी. संत महात्म्यांनी लिहिलेल्याप्रमाणे एकतरी चरण एकतरी अक्षर आपण आपल्या अनुभवाला आणावं आणि आपण कधीतरी सकाळी उठल्यानंतर आपल्याकडे पाहावं. आपलं दररोजचा दिनक्रम चालू आहे. सकाळी उठायचं, दात घासायचं, आंघोळ करायची, कामावर जायचं, शेताकडे जायचं, म्हशीला पाणी वैरण करायचं, दुपारी जेवण करायचं, पुन्हा घरी यायचं, पुन्हा रात्री जेवण करायचं, पुन्हा झोपी जायचं, पुन्हा डबल हीच चालू. याच्या पलीकडे मनुष्य काहीच करत नाही. मग आपण कधीतरी पाहिलं पाहिजे आपलं जीवन कसं चालू आहे आणि आपण जीवन जगत आहोत, पण आपलं खरं जीवन जगण्याचा फायदा काय, खरं जीवन काय आहे हे आपल्याला जर पाहायचं असेल तर गाथा ज्ञानेश्वरी वाचा. कारण याच्याशिवाय काही नाही. मनुष्य दररोज असं आणि काही कसं होते माहितीये का, कधी कधी लोक कंटाळून काहीतरी ते महाराजाकडे जातात की माझी नाडीवर चेक करा, माझं काहीतरी झाले, माझ्या आयुष्यामध्ये अशी वाट माझी वाकडी चालली आहे, मी घरामध्ये माझ्या काय झालं आहे, माझ्या मागे काय लागले आहे, असे अमुक कारण लावण्यापेक्षा तुम्ही एकाच वैद्याकडे जावा, एकाच नाडी बघण्याकडे जावा, फक्त संत महात्म्यांच्या अक्षराकडे जावा. सगळं तुमचं आयुष्याचं जेवढे तुमच्या अडचणी आहेत, लाखो अडचणी असू द्या नाहीतर तुम्ही स्वतः अडचण असू द्या. कारण एखाद्या वेळेस भगवान परमात्म्याकडे कोणीही जावा तर एखाद्या वेळेस आपल्याला भगवान परमात्मा स्वीकारू शकणार नाही, पण संत महात्म्याजवळ आंधळा पांगळा कसाही आला तर मायेने हात फिरल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणावं संत.
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जना. बघा, ब्रह्ममूर्ती संत स्वतः आपल्यापाशी येऊन राहून जातात महाराज, आपल्या बाजूला बसून संत महात्मे जातात, पण आपल्याला कळत नाही. याचं कारण काय आहे? एखाद्या भक्ताला ओळखण्याकरता आपण आधी स्वतः भक्त झालं पाहिजे. बरं का, एखाद्या डॉक्टरचं ते किती शिकलेले हे बघण्या भक्ताचा महिमा भक्ताची जाणती. जसं एखाद्या डॉक्टरनं किती शिकलेलं आहे, तिचं किती रिसर्च झालेलं आहे, किती मोठा MBBS झालेला आहे, हे फक्त डॉक्टरलाच कळतं. पेशंटला काय रोग झालाय हे फक्त डॉक्टरलाच कळतं, नाहीतर इंजिनियरला कळत नाही. तशा प्रकारे भक्त किती मोठा आहे आणि भक्त कसा आहे हे फक्त भक्तालाच कळतं. त्यासाठी आधी आपण भक्त झालं पाहिजे, आधी आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे आणि आपण आदर्श घेतला पाहिजे. आपण एवढे आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे मोठे महात्मे झाले, एवढे मोठे मोठे संत झाले महाराज. एवढे संत आणि एवढे थोर महात्मे कोणत्याच राष्ट्रामध्ये झाले नाही. एवढे संत महात्मे आपल्या राष्ट्रामध्ये झालेले आहेत. मग आपण त्यांचं जीवन चरित्र वाचावं किंवा आपण डोळ्यासमोर आणावं, कल्पना करावी की सकाळी उठल्या आंघोळ तेन करून देवाची पूजा झाल्यानंतर देवासमोर बसून आपण कल्पना करावी. काय कल्पना करावी? आपण कल्पना करावी संतांचं चरित्र डोळ्यासमोर आणावं. आपण जीवनामध्ये काही नाही ऐकलं तरी चालतंय, पण संतांचं जीवन चरित्र हे ऐका, कारण संतांचं चरित्र हे आपलं आयुष्य घडवू शकते. त्यासाठी आपण संतांचं चरित्र ऐकलं पाहिजे. संत महात्म्यांच्या वाटेने आपण चाललं पाहिजे. त्यांनी सहज जरी बोललं तरी आपल्या हिताचं बोलतात. सहज बोलणे हित
उपदेश करुणी साया. आणि संतांनी एवढे थोर गोड उपकार प्रमाण केलेले दिलं आहेत. तुम्हाला. आपल्याला संतांनी मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गाने चाललं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे. आणि संतांचं जीवन चरित्र आपण कल्पनेमध्ये आपल्या डोळ्यासमोर कधीतरी आणलं पाहिजे, एकांतात बसलं पाहिजे. आपण महाराज 1 मिनिट आपण शांततेत बसू शकत नाही. आपण संतांचं चरित्र कधी आपण डोळ्यासमोर आणणार? त्यासाठी महाराज एकांत हा खूप गरजेचा आहे. भगवंताची भक्ती असो किंवा आपल्याला जीवनामध्ये कोणती गोष्टी प्राप्त करायची असेल किंवा काही आपल्या जीवनामध्ये करून दाखवायचं असेल, त्यासाठी एकांत हा गरजेचं आहे. कारण एकांतात जे आपल्याला आपलं कळतं ते लोकांतात कळत नाही. एकांतामध्येच आपल्याला आपण कोण आहोत याचा जर खरा मार्ग आपल्याला जर बघायचा असेल, आपण कोण आहोत हे जर कोणाला विचारायचं असेल तर फक्त एकांताला विचारा. एकांतामध्ये बसून मी कोण आहे असा प्रश्न आपण स्वतः उभा करा आणि विचारा की मी कोण आहे. तर मी संतांचा पाईक आहे, भगवंताचा भक्त आहे. अशा प्रकारचं जो वक्तव्य करतो तो भक्त आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जे अशा प्रकारचे संत आहेत अशा संतांची संगत मला घडावी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. देव वसे चित्ते, देव वसे चित्ते, देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. कुणाची ज्यांच्या हृदयामध्ये देवानी वास केलेला आहे, ज्याच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा स्वतः कंठी धरीला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश, ज्याच्या कंठामध्ये ज्याच्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याने वास केलेला आहे, अशा संतांची संगत मला घडावी असं जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याला मागणी करतात. का मागणी करतात? संगत कारण संत संगती देई चरण सेवा, जेणे तुझा विसरण पडावा हाची भाव माझी या जीवा पूर्वी देवा मनोरथ. कारण मी संतांच्या संगतीमध्ये असल्यानंतर मला हा कधीही तुझा विसर पडणार नाही. का तर हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी, मी घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा आणि तुझी चरण सेवा करण्याकरिता मला कोणत्या कुळात जन्म दे, तर हरिदासांच्या घरामध्ये जन्म. हरिदासाच्या दासाचा मज दास
मजदास करी त्यांचा. बरं का, मजदास करी त्यांचा, संत मला दासाच्या. संत दासांच्या दासांचा मजदास करी त्यांचा. बरं का, अशा प्रकारे मला संतांची संगत दे, कारण संतांच्या संगतीशिवाय माझ्या जीवनाला काही अर्थ नाही. आणि मला संतांची संगत दे. आणि कशा संतांची संगत दे? भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले अशा पासून निवारुनी. कशाही, कारण देव तू भोळा आहेस रे, तू भोळा आहेस, तू कोणालाही संत म्हणायला तयार आहेस. पण आजकाल कोणीही म्हणजे भगवान परमात्मा कोणालाही वरदान देतो, कोणालाही ज्याची भक्ती केली की भगवान परमात्मा लगेच प्रसन्न होतो आणि त्याला संत म्हणू लागतो. मला कशा संताची संगत दे? ज्याने तुला स्वतः हृदयामध्ये साठवलेलं आहे. साठविला हरी जी ही हृदय मंदिरी, त्यांची सरली येर झाला सुफळ व्यापार. आणि ज्यांनी तुला हृदयामध्ये साठवलेलं आहे अशा संतांची मला संगत दे. देव वसे चित्ती, आणि त्यांची घडावी संगती नाही, घडावी संगती, त्यांची मला संगत घडावी. कारण माझ्या जीवनाला त्यांची संगत घडल्याशिवाय मला तुझा विसर पडणार नाही. आणि मी तुझं पुन्हा रात्रंदिवस गुणगान गाईन, गुण गाईन आवडी, त्याची माझी सर्व जोडी. आणि न लगे मुक्ती धन संपदा, मला काही नको, मुक्ती नको, धन नको, संपदा नको. संपदा सुहा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, मला तुझी आवड झालेली आहे. तुझ्याशिवाय आता मला कुठेच काही दिसत नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आज मी या दृष्टीने पाहिलं विठ्ठलच विठ्ठल. विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल प्राण विसावा. बरं का, आणि आमचं कोणतं गणगोत नाही. विठ्ठल माया बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही होता. आणि तुका म्हणे आता नाही दुसरे, तुझ्याशिवाय आमचं कुणीच नाही. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडू नदी. आणि तुझी भक्ती करण्याकरिता, तुझा विसर कधी न पडण्याकरिता मला संतांची संगत दे. संतांची कशा संतांची संगत दे? संत तोची जाना जगी, दया क्षमा द्याची अंगी, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. बरं का, अशा संतांची संगत दे. उगाच कोणत्याही संतांची संगत देऊ नको. आता लोक काय, आता माझ्या लोक काय म्हणतात, महाराज लोक सगळे बिघडलेले आहेत. एकच सांगणार, मी सांगत नाही बरं का, मी सांगत नाही, मी वाक्य ऐकलेलं आहे म्हणून मी सांगतोय बरं का. महाराज लोक सगळे बिघडलेले आहेत, पण तुम्ही आतापर्यंत खऱ्या महाराजापर्यंत गेलोच नाही. तुम्ही काय म्हणाला महाराज बिघडलेले? आतापर्यंत तुम्ही खऱ्या महाराजाकडे गेलाच नाही. तुम्ही संतांची भेटच घेतली नाही, महाराजांची भेटच घेतली नाही. आणि तुम्ही उगं कुणी बी उठायचं आणि कुणीही म्हणायचं की मग महाराज आहे, आणि पुन्हा त्याने काय करायचं, पुन्हा म्हणायचं की तो बिघडलेला आहे. असं वर्तन नाही. तर आधी तुम्ही महाराज, तुम्ही माणूस ओळखल्याशिवाय पुढच्या माणसावर तुम्ही विश्वास ठेवाल का? नाही. त्यासाठी आधी आपण समोरच्याला ओळखलं पाहिजे. आणि संतांची ओळख काय आहे, त्यांची ओळख काय आहे, संतांची ओळख काय आहे, तर त्यांची ओळख एकच आहे. संत कुणाला म्हणावं हे आता म्हणतो चटकून अरे बाबा संत त्यांच्या हेत विठ्ठले. संत कोणाला म्हणावं? ज्यांच्या हेत विठ्ठल झालेला आहे, त्यांचा देहच विठ्ठल झालेला आहे, ज्यांचा देहच भगवान परमात्म्याला लीन झालेला आहे. पवित्र तो देह आणि पुण्यवंत, जो देह अच्युत सर्व काळ, यांना संत म्हणावं. जे कारंजले गांजले याची म्हणजे जो गांजले याची म्हणजे जो
गांजले गांजले त्यासी म्हणेच वापुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. साधू कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं? जो स्वतः देवरूप झालेला आहे, ज्यांनी स्वतः देवाचं स्थान घेतलेलं आहे, ज्यांनी देहामध्ये आल्यानंतर सतत भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलेलं आहे, अशांना संत म्हणावं आणि अशा संतांची संगत मला घडू दे अशी मागणी करतात. कशा संतांची? त्यांचे पाय कोण वंदित आहे? ब्रह्मादिक त्यांची वंदिती पाय बर का, ब्रह्मादिक देवाचे देव त्यांचे पाय वंदतात, अशा संतांची मला संगत. कशा संतांची? त्याची जर लक्षणं पाहायला गेलं, खूप काही लक्षणं आहेत, एवढे लक्षण आहेत, सगळं सांगितलेलं आहे, फक्त आपल्याला ते करायचं आहे. ताट वाढून ठेवलेलं आहे, हात घालून फक्त आपल्याला घास घ्यायचा आहे. बरं का, सगळं संत महात्म्यांनी सांगून ठेवलेलं आहे. आपल्याला काही करायची गरज नाही, फक्त आपल्याला वाटेने चालण्याचीच गरज आहे. आपल्याला चांगले विचार करण्याची, संतांच्या संगतीमध्ये येण्याची गरज आहे. कारण संत संगती देई चरण सेवा. कोणाची चरण सेवा? भगवान परमात्म्याची. आणि भगवान परमात्माच म्हणजे मोक्ष, दुःख निवृत्ती, सुखाची प्राप्ती, इष्ट प्राप्ती. आणि इष्ट प्राप्तीच्या मध्ये येणारा भाग तुका म्हणे देव भक्ताचा संगम आणि तेथे ओघ त्रिवेणीचा. बर का, जिथे संगम कोणाचा संगम झालेला आहे? भक्त, देव आणि नाम या तिघाचा संगम झालेला आहे. जर आपण संगम पाहायला गेलं, प्रयागराज मध्ये 3 नद्याचा संगम आहे. काय काय? गंगा, यमुना, सरस्वती. गंगा आणि यमुना हे दिसतात आणि सरस्वती ही गुप्त आहे. तशा प्रकारे भक्त आणि देव हे दिसतात आणि नाम हे गुप्त आहे. मग अशा प्रकारचं गुप्त नाम हे पुढे चालत आलेलं आहे. नामाची रीत ही पुढे चालत आलेली आहे. तुम्ही म्हणता आम्हाला भक्त दाखवा, आम्हाला देव दाखवा. आपण जे नामस्मरण करतो विठ्ठल हेच देव आहे. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. आपण जर पाहायला गेलं, भक्त प्रल्हादांचं वर्णन घेतलं, त्यांचं चरित्र घेतलं, तर आपण त्यांनी खांबामध्ये देव दाखवलेला आहे. एवढी ताकद आहे. नामदेवरायांनी देवांना प्रसाद चारलेला आहे. एवढी ताकद संत महात्म्यामध्ये आहे. तर पाहायला गेलं तर माशामध्ये सुद्धा देवाचा अवतार आहे. भगवंतांनी प्रत्येक रूपामध्ये अवतार घेतलेले आहेत. त्याची लीला केलेली आहे. कच्छ अवतार, मत्स्य अवतार, अनेक अवतार घेतलेले आहेत देवाने. आणि अशा प्रकारे आपण कोणत्याही गोष्टीकडे पाहत असताना भक्त प्रल्हादाला विष दिलं, पण त्या विषामध्ये भगवंताचा प्रसाद पाहून त्यांनी ग्रहण केला आणि त्यांना काही झालं नाही. नाहीतर काही लोक उठतात आणि म्हणतात आम्हीही प्रसाद घेऊन मंदिरामध्ये गेलो, पण आमचा प्रसाद काही देवाने खाल्ला नाही आणि इथं देव नाही. तुम्ही उगा कुठेही फिरला लावा आणि देव आहे असं म्हणाला, पण आपल्याकडे भाव नाही. आपण उगा भगवंताला जाऊन म्हणतो की लगेच, तुम्हाला सांगू का, जन्मल्या लगेच चला येत नसते. हळूहळू चलते, पुन्हा पळते, पुन्हा बोलते, पुन्हा शाळेला जाते, शाळेला झाल्यानंतर लग्न होते, पुन्हा लेकर होते, पुन्हा म्हातार होते. डायरेक्ट जन्मलं की म्हातारा झाला असं कधी झालं का? असं कधीच झालं नाही. त्यासाठी हळू रांगणी चोरीत लोणी, हळू आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे. पुढे चालून काय फायदा आहे? मनुष्याला इथं थोडा आपल्याला सुख, क्षणभरासाठी सुख भेटलं आणि पुढे आपल्याला खूप सुख आहे. या क्षणभराच्या सुखाला त्याग न करता आपल्याला काहीच
अडचण नाही. कारण पुढे काय आहे, पुढे अनंत सुखाचे भांडार, अनंत सुख आहे. नाही आनंदाची जोडा, बघा सांगता गोष्टी लागती गोडा. बघा एवढं मोठं सुख पुढे आहे आणि एवढ्या सुखाला आपल्याला त्यागण्यासाठी काही अडचण नाही. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, संतांची संगत केली पाहिजे. आणि हेच जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याला मागतात. आणि मला दुसरं काही आवडत नाही. काय आवडतं भगवंता? द्वितीय चरण. ऐसे देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरावी वासना. दुसरं काहीच नाही, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. फक्त मला एवढी मागणी पूर्ण कर. काय करतं माझ्या मनाला हेच आवडते, ऐसे आवडते म्हणा आणि देवा पुरवावी वासना. माझी ही जी वासना आहे देवा तू पूर्ण कर, कारण तुझ्याशिवाय मला कुणीच नाही. कारण तूच आमचा प्राण सखा, तूच आमचं सगळं काही आहे. आणि तू नाही आमची मागणी पूर्ण करणार तर कोण करणार? तू का म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, पुरवावी आळी माय बापा. आम्ही लढीवाळ आहोत, आम्ही तुझे लेकर आहोत. तू आमचा मायबाप आहेस, तू आमचा सखा आहेस, तू आमचा प्राण आहेस, तूच सर्व काही आहेस. आणि लेकराची मागणी मायबाप पूर्ण करणार नाही तर कोण करणार? लेकराने आई वडिलांसमोर मागितलं पाहिजे, पत्नीने पतीला मागितलं पाहिजे, बारक्या भावाने मोठ्या भावाला मागितलं पाहिजे. हे मागणी आहे. आणि अशा प्रकारे आम्ही तुला मागतोय, कारण तू आमचा माता पिता आहेस, तुझी आमचा माता पिता. तमेव माताच पिता तमेव, तमेव बंधूच सखा तमेव, तमेव विद्या प्रवीण तमेव, तमेव सर्व मम देव. आमचं सगळं काही तूच आहेस. आणि त्यासाठी आम्ही तुला मागत आहे. काय मागत आहे तर हेची दान दे गा
तुला देवा आणि तुझा विसर न व्हावा. बरं का, तुझा विसर आम्हाला कधी झाला नाही पाहिजे. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती आणि ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. एवढी वासना आमची पूर्ण कर. आम्हाला संतांची संगत दे का, तर आम्हाला संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर तुझा कधी विसर पडणार नाही. एक असा एक नास्तिक मनुष्य नाही. तुम्हाला एक उदाहरण दृष्टांत सांगतो. एक बाई होती ब्राह्मण कुळात जन्मलेली आणि तिला कोणत्या कुळात दिलं माहिती का, अशा कुळात दिलं की त्या कुळामध्ये कधी भगवंताचं नामस्मरण झालं नाही. त्या कुळामध्ये कधी भगवंताची मूर्तीची स्थापना झाली नाही. कधी त्या कुळामध्ये भगवंताची पूजा झाली नाही. कधी त्यांना देव माहित नाही, काही माहित नाही, संत माहित नाही, भक्त माहित नाही, मंदिर माहित नाही, काहीच माहित नाही. अशा कुळामध्ये त्या स्त्रीला दिलं आणि अशा कुळामध्ये त्या स्त्रीला दिलं. तिचा दररोजचा नित्यनियम होता देवाची पूजा करावी, देवाची अर्चना करावी, देवाची आराधना करावी, देवाचं नाम घ्यावं, हरिपाठ म्हणावा, दररोजचा नित्यनियम होता. तिच्या घरचे तिला घेऊ द्यायची नाही. तिचा पती सांगायचा, तू जर इथून पुढे देवाचं नाव घेतलीस, तू जर इथून पुढे ही तुझा बाजार मांडलीस तर तुला ह्या घराच्या बाहेर हाकलं जाईल, तुला ह्या घराच्या बाहेर आम्ही हाकलू. असं म्हटल्यानंतर मग तिनं काय करायचं, सगळे शेताकडे जायचे. तेव्हा मग तिनं देवाची पूजा करायची, पुन्हा दुपारी डब्बा घेऊन जायचा, पुन्हा रात्री सगळे झोपल्यावर हरिपाठ म्हणायची, पुन्हा स्वतः झोपी जायची. असं चलत राहिले. एका दिवशी पत्नीनं काय म्हणली, आता त्यांचं नाच जवळच झालं. पत्नीने काय म्हणली पतीला की मला मी भजनाला जाऊ का मंदिरात, असं म्हणली. भजनाला जाऊ का म्हणली, काहीच भजनाला जायचं नाही. महिना झाला, वर्ष झाला, 12 वर्ष झाले. तिने म्हणली मी भजनाला दररोज विचारायची. बर कंटाळून नवऱ्यानं म्हटला जाच, आता भजनाला जा म्हणलं. तिनं पळत एवढा नाही आनंदाशी जेवढा सांगता गोष्टी लागती गोडावर का, एवढा आनंद झाला. ती पळत गेली मंदिरात, भजन केली. दुसऱ्या दिवशी आले, तिने म्हणली वाटत लय कुत्रे हे तर मला भूक आली, तुम्हाला भीती वाटते, तुम्ही चला असं म्हटलं तर नाही. मग असंच झालं. महिने गेले, वर्ष गेले, अनेक वर्ष गेले. पण शेवट होऊन कंटाळून पती मंदिरात आलाच. आणि आल्यानंतर मग तिनं बसली आणि मंदिरात 2च बाया भजन करायला. इना गेला, कुणी नव्हतं. मग काय झालं, मग तिसऱ्या दिवशी मागे लागली, तुम्ही इना घ्या. असंच झालं, तिनं मागे लागली. दररोज म्हणायची, कंटाळून तिच्या डोसक्यामध्ये एवढं की झालं. गेला मंदिरामध्ये, इना घेतला. दृष्टांत संपला. सिद्धांत काय, जो नास्तिक होता, ज्याने कधी भगवंताचं नामस्मरण केलं नाही, त्याची बायको त्याची धर्मपत्नी ही भगवंताची भक्त निघाली आणि त्या भक्तामुळे त्या नास्तिक मनुष्याला सुद्धा भगवंताचं नाम घडलं. ही ताकद आहे संत संगतीची. मनुष्याच्या जीवनामध्ये एकतर पंगत आणि दुसरी तर संगत महत्वाची आहे. आपण कुठल्याही पंक्तीत उठलं की बसायचं नसते, पंक्तीचं सुद्धा काही आहे. कारण उघं माणसं उठायचं कुठल्याही पंक्तीत जाऊन बसायचं असं नाही, आणि कुठल्याही संगतीत चालले. त्यामुळे आज जग बिघडायले. जग बिघडण्याचे एकमेव कारण कुठल्याही पंक्तीत बसणं, कुठल्याही संगतीत जाणं. संगत आता तुम्ही म्हणता आम्ही संगत कुणाची करावी, जीवाची करावी. जीव कसा पाहिजे, जीव मंदिराच्या मागे नेणारा नाही तर मंदिराच्या समोर आणणारा पाहिजे. आपल्या संगतीचा मित्र कसा पाहिजे, मंदिराच्या मागे नाही तर मंदिराच्या समोर आणणारा पाहिजे. आणि मनुष्यामध्ये एवढी संगत पाहिजे, कारण संगत अतिशय महत्वाची आहे. आणि संगतीनं आपलं जीवन घडवू शकतं, आपलं जीवन बदलू शकतं. ही ताकद जर कशामध्ये असेल तर ती संगतीमध्ये आहे. कारण संगतीवरच आपलं जीवन अवलंबून असतं. चोराच्या संगती गेल्यानंतर आपण चोरी न करू द्या, आणि ते चोर उड्या मारत त्याचा दररोजचा अनुभव गेला ना, आपल्याला उड्याच मारता येणं गेलं, तिथं पकडले आणि तू चोर आहेस, तू चोराचा मित्र आहेस, तू चोरी केला असताना आपल्याला 4 खणकावून हाणले. याचा सिद्धांत काय, याचा अर्थ काय. आपण काही न करू द्या, आपण फक्त वाईटच्या संगतीत गेल्यानंतर आपल्याला त्याचा उपभोग, आपल्याला त्याचे भोग भोगावे लागतात. आणि आपल्याला काहीच येत नाही. फक्त मोठ्या महाराजाच्या गाडीचे उगत पिशवी घेऊन गेलो तर लोक आपल्या पाया पडतात. याचं कारण काय, संगत. आपण संगत कोणाची केली, एका मुंगीनं हत्तीची संगत केली आणि तिला वरचा पाला चांगला खायला भेटू लागला. कारण दररोज खाली राहून तिला का बोर झालं. तिनं हत्तीची संगत केली, मग तिला आडवं बोलणारा कुणीच आलं नाही, तिच्या पुढे बोलणारा कुणीच आलं नाही. कारण तिचा मित्र कोण झाला, हत्ती झाला. संगत कोणाची जीवनामध्ये संगत महत्वाची आहे. त्यासाठी जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याला मागणी करतात, देव असे चित्ती त्यांची घडावी संगती. आणि एकदा जर मला संतांची संगत घडली, एकदा जर मला हरिजन भेटले, एकदा जर मला संतांची भेट झाली, आणि संतांची भेट झाल्यानंतर माझं जे काही अंग संग आहे ते तुटत, त्या अभंगाच्या 3य चरणामध्ये सांगतात.
हरिजनासवे भेटी नहो अंग संगती. मला जर एकदा संत महात्म्याची हरिजनांची मला भेट झाली की मग मला कोणत्याही गोष्टीची अपेक्षा राहणार नाही, कोणत्याही गोष्टीची कमी आयुष्यामध्ये वाटणार नाही आणि तुझी भक्ती मी सतत करत राहीन. आणि जर मला तुझी भक्तीच करणं झालं नाही तर मग माझा जगून काहीच उपयोग नाही. कारण तुझी भक्ती करण्याकरिता, तुझा विसर कधी न पडण्याकरिता आम्हाला संतांची संगत दे. आणि संतांची जर एकदा जर भेट झाली तर काय होईल? हरिजनासवे भेटी नहो अंग संग तुटी. जे जे काही मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक विकारणाने जोडलेला मनुष्य देह असतो. आपला जर देह बघायला गेला तर एवढा अपवित्र आपला देह आहे. मासमळ मूत्रजना तुझं क्षणाक्षणात ध्यात असे. देहाचे आपण जर विकार पाहायला गेले तर नाटाच्या अभंगामध्ये देहाचे एका अभंगामध्ये विकार सगळे सांगितलेले आहेत. शरीर दुःखाचे कोठार, देह दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भंडार नाही अपवित्र शरीर आहे. एवढा अपवित्र शरीर आहे. आणि या शरीराचं जर अंग संगत तुटाय तर माझं संतांची संगत घडल्यानंतर मला कधीच मला जीवनामध्ये कमी वाटणार नाही. आणि तुझी भक्ती मी सतत करत राहीन. तुझा विसर मला कधीच पडणार नाही. आणि जर मला संतांची संगत घडली नाही तर माझं जीवनाला काहीच नाही. कारण माझं जीवन माझ्या जीवनामध्ये आल्यानंतर, मी जन्माला आल्यानंतर मला फक्त आणि फक्त संतांची संगत घडली पाहिजे. संतांचा संग मला घडला पाहिजे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे तिने, तुका म्हणे तिने, तुका म्हणे तिने, तुका म्हणे
तुका म्हणायची रे तुका म्हणायची रे तुका म्हणायची रे तुका म्हणायची माईक द्यायचं खुर्ची तुका वासना देवा पूर्ववी वासना क्या बात है जय हो देवा पूर्ववी वासना क्या बात है देवा पूर्ववी देवा वासना देवा वासना देवा देवा पूर्वासी वासना देवा पूर्वासी
वा का म्हणे जी भलस भले संत संगष्टने ऐसे आवडते म्हणा देवा देवाला आवड कीर्तनाची वेळ झाली लेट मिस करायला करेक्ट सांगायला 7:30 सुरू झालं तर 9:30 करेक्ट वाजले गप्र म्हणजे आता आपल्या कीर्तनाची वेळ झालेली आहे. जगद्गुरु तुकोबरा भगवान परमात्म्याला Light एवढंच bit म्हणतात, करायला. माझ्या जीवनामध्ये आल्यानंतर मला संतांची संगत घडावी त्या व्यतिरिक्त मला काही नको न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. जर बोलता बोलता काही अपशब्द गेले असतील, माझ्या बुद्धीचा दोष असेल, काही बरोबर असेल तर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि सगळ्यांचा आशीर्वाद बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ना तरी बालक बोबडा बोली का वाका विचुका पावली हे चोज करुणी मावली रे देवी. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी माऊली ज्ञानवरांच्या चरणी सर्व संत महात्म्यांच्या चरणी तुम्हा सर्वांच्या चरणी सेवेला अर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर अशोक पुंडलिक मामा भूक लागली. त्याचा काल असतो. तेच म्हणतंय. इकडून ठेवू एक माईक. त्याला द्यायचंच नाही उद्या काय झालं तर तुम्ही तुमची माईक करत नाही मी माझं माईक करत नाही. माझ्या संगीत राहिल्याशिवाय निबर होत वा कोण गुरुजी सॉफ्ट वाजवत आहात काय हातात गोड वाजव तुमच्या. होय वाजवायच्या आधी पाकात बुडून देतो हातात चाटून येत असा पाक. वा कोणजी दमदम मारे विषा कसले विषा हा 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 हा
हिरा कोणता होता शेवटचा? गजल आहे का कोणती याच्यावर? गजल आहे का कोणती याच्यावर? तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने. मला बघा मला पुन्हा पुन्हा रे ना संगचनेरा बगे बरेच राम ठरवून तर आले नसतील ना.
त्याने टाकलेला त्या छोट्या ग्रुप मध्ये तुम्हाला जोडतो. ठरवला आहे माझा काही संबंध नाही या बैठकीचा. मी टाकला नाही. कोणी टाकलाय? मी तुमचं नाव टाकलेलं नाही. टाकलेलं आहे.
मला चंद्रकांतला कधीच टाकायला लावला होता. फोन करून विचारा वाटतं मेसेज टाकणार नाही. वाह गुरुजी वाह. महिला मंडळ रोजच्या प्रमाणे वाह महाराज. हो ती पाकिट घ्या पाकिट घ्या पाकिट घ्या. वा वा वा. बाहेर गावचे भजनी मंडळ पाहुणी मंडळी सभागृहामध्ये फक्त बाहेर गावचे, अरे बाबू गावातले नाही. दर्शन करू नका, दर्शन सर्वांना भेटेल. काय भया तेवढ्या लांबून आपण एवढं कष्ट करून गाडी घेऊन तेल जाळून कशाला मॅच बघायला आपण. सर्वांना भेटेल. मंडपाच्या बाहेर रोज घेऊन चालत. बाहेर बघा.